अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. श्रोते हो, कसे आहात सर्वजण? आशा करते नि दुआ करते सर्वांनी सुखात व आनंदात जीवन जगावं. श्रोते हो, मी माझ्या मराठमोळी मुस्लिम चॅनलवर मराठी महाराष्ट्र बंधूंच्या शाब्दिक चुकीच्या संदिग्ध भाषा वापरल्याने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचा आढावा घेत एक रीतसर व्हिडिओ अपलोड केला. मला यातून 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या. एकतर समाजात बिनबुडाची चाललेली अनैतिक बडबड, आरोप, अपमानास्पद भाषा आणि आपण सर्वसामान्यांकडून होत असलेल्या चुका. सर्वसामान्य समाजापर्यंत माझ्या मनातील उत्कंठा सहज पोहोचवून आपल्या शैक्षणिक नुकसानावर लक्ष केंद्रित करत आपल्या बेकसूर, निष्पाप आया-बहिणींविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, ज्यात मी पूर्णपणे सफल झाले. दुसरी गोष्ट बघत होते, खरोखरच पत्रकारिता किती पारदर्शक व पुराव्यांसह होते. तर अतिशय खेदाने नमूद करावंसं वाटतं की ज्या बंधूंना मी त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी व्हिडिओ बनवला, एकतर त्यांनी खूप घाबरल्या गडबडीत व्हिडिओचं प्रत्युत्तर अशा प्रकारे दिलं की मला वाटत होतं खरोखरच थोडाफार दम असेल बोलण्यात. मात्र माझी फार निराशा झाली. कारण त्या बंधूंनी एकतर जीवाचा तिळपापड करत लगेच आरोपही स्वीकारला, असं म्हणत की त्या ताईंचं देखील बरोबर आहे. दुसरं, विनापुरावा परत कशाशीही संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि फ्रीमध्ये माझ्या मराठमोळी मुस्लिम चॅनलची ॲडव्हर्टाईज देखील केली. बंधू, एकतर संदिग्ध भाषा वापरून चूक केली, चूक कबूलही केली, माझ्या भाषेचं गुणगानही केलं आणि वरून बिनबुडाचा आरोपही लावला. तुमच्या माहितीस्तव सांगते, मी आहे सुशिक्षित बेरोजगार शिक्षिका. कुणी नोकरी दिली नाही म्हणून लिहिते आपलं काहीतरी. माझं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. बंधू, शहरात एवढा भयावह प्रकार समोर आला की सुन्न, खिन्न, स्तब्ध झालेला समाज कोमात गेला. काहीच सुचेना. कोमातून कशीबशी बाहेर आलेली मी, कमकुवत स्त्रीजीव, समाजात अवतीभवती घडत असलेल्या परिस्थितीने विव्हळत माझ्या परीने समाजाला उशिरा का होईना जागृत करण्याचा प्रयत्न केला. अल्लाह साक्षी आहे, त्या पीडित बहिणीसाठी तर रात्रंदिवस न्याय मिळावा म्हणून दुआ करत आहोत आम्ही. सोबतच आपल्या संयुक्त चुकीने निर्माण झालेल्या गोंधळात समस्तांच्या हाल अपेष्टा शब्दात मांडून मी माझं कर्तव्य देखील निभावलं. तसं एवढं घाबरून शाळा व्यवस्थापनाशी संबंध जोडण्याआधी जरा माझं चॅनल पाहिलं असतं तर निदान समजलं असतं की घडणारं सर्वच साजिश नसतं. तसं मी एक नागरिक म्हणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत मुद्देसूदपणे तुमची चूक लक्षात आणून दिली, याचंही समाधान लाभलं. राहिली गोष्ट तुमच्या तथ्यहीन आरोपांची, तर तुम्ही पत्रकारितेत नेमकं काय चाललंय याची सुस्पष्ट कल्पना मजवेड्या लेखिकेस खूप चांगल्या प्रकारे करून दिली. एकतर तुम्ही माझ्या सविस्तर व मुद्देसूद व्हिडिओचा सार समजू शकलात, चूक लक्षात घेतली, माफी अप्रत्यक्ष मागितली सुद्धा आणि कळलंही नाही. वाह! मी माझ्या व्हिडिओत शाळा व्यवस्थापनाचा सुद्धा ठळकरित्या उल्लेख केलाय. त्यासाठी तुम्हाला परत एकदा माझा व्हिडिओ डोळसपणे बघावा लागेल. तुमचे सारे प्रश्न त्या व्यवस्थापनाला खुशाल विचारत बसा. आम्हाला त्या संबंधित प्रकरणाशी काहीही घेणं देणं नाही हे वारंवार नमूद करून सुद्धा मला अभिप्रेत असलेलं सर्व नाटकीय प्रसंग प्रत्यक्षात घडल्याने माझ्याही मनाची खात्री पटली. बंधू, एकीकडे समाजाच्या बदनामीची भाषा करून नि सर्वसामान्यांनी पुढे यावं असं बोलून मगरीची आसवे ढाळणं बंद करा. कारण एकतर अपाहिज झालेल्या समाजात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि इकडून तिकडून मी माझं सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याच्या हेतूने तुम्हास भाषिक चुकेबद्दल हेरून आधीच लागूबाई लागू 17 घरी लागू झालेल्या प्रकरणात सर्वसामान्य महिलेचा व्यक्त झालेला रोष खपवेना म्हणून विनापुरावा सरळ आरोप करत सुटलात. छी! लोकशाहीची कत्तल, लोकशाही प्रणालीत सर्वसामान्यांच्या अधिकारांची कत्तल, राष्ट्रीयच काय स्थानिक पातळीवर मीडियाची मुजोरी सिद्ध होते यावरून.
कुणीतरी लिहून दिलंय म्हणे, माझ्या मराठी भाषेसारखी मराठी लिहिणारीन नि बोलणारीन वाघीण अख्ख्या बीड जिल्ह्यात आमच्या समाजात शोधून सापडणार नाही. मला माझ्या मराठी भाषेवर, इथल्या मराठमोळ्या समाजाशी असलेल्या स्नेहसंबंधांवर नि माझ्या लिखाणावर खूप अभिमान आहे. म्हणूनच माझा सारा भर फक्त भाषिक चुकीवर होता. खरोखरच भाषा हे मनाला जोडणारे अप्रतिम माध्यम आहे आणि यासाठी माझ्या मराठमोळी मुस्लिम या चॅनलवर भाषेचे महत्त्व नावाने अपलोड केलेली व्हिडिओसुद्धा अप्रतिम आहे. एकदा बघाच आवर्जून. त्यात मी 5 भाषा बोलल्या आहेत. बंधू, पत्रकारिता करताय, तथ्य पुराव्यानिशी सुस्पष्ट परखड भाषा बोला, म्हणजे पत्रकार पेशाला योग्य न्याय देऊ शकाल. तसं माझे शब्द टोचत असले तरी टोचू देत. तुमच्या शब्दांनी नि संदिग्ध भाषेने साऱ्या समाजाची मनं घायाळ होऊन बसलीत. अशा आग ओकणाऱ्या शब्दांनी समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणाऱ्यांसाठी माझं लिखाण, माझं व्यक्त होणं म्हणजे जंगलात लागलेल्या आगीवर चिमणीने चोचीने पाणी ओतण्यासारखे आहे. आणि निश्चितच माझं अंतःकरण जाणणारा माझा अल्लाह पाठीराखा आहे. तसं शेवटी सुस्पष्ट शब्दात नमूद करते, माझ्या व्हिडिओतून मी ते सर्व साध्य करू शकले जे मला हवं होतं. बाकी तुम्ही तुमची रिपोर्टिंग बिनधास्त शाळा व्यवस्थापनासोबत करू शकता. आम्हाला काहीही घेणं देणं नाही. प्रश्न विचारा, उत्तरं मिळवा, त्याच्याशी आमचं काहीही घेणं देणं नाही. वैसे कलम की ताकत दुनिया की सबसे बड़ी ताकत होती है. आपली हितचिंतक बहीण. धन्यवाद.